आज मी एक स्टोरी सांगते तुम्हाला। जुने जे लोक असेल ना त्यांना माहीत असेल की जमिनीमधून सोनं निघायचं पहिलं शेतात वगैरे। आता पण दिसतं, असं कळतं की निघतंय सोनं, पण त्यावेळी निघायचं ना असं मोठं मोठं भांड टोपी असं बाहेर यायचं, हंडे वगैरे असं बाहेर यायचे। त्या हिशोबाने एक स्टोरी आहे, ते माझ्या आईने सांगितलेली मला नाही, मी तर खूप लहानच होती। मग नंतर ते स्टोरी कसं सांगितली मग ते माझ्या कानावरती पडली। तर मी बोलले की चला आज तुम्हाला मी स्टोरी सांगते। झालं असं होतं ना की एक शेतकरी होता, तो शेतामध्ये काम करत होता। जे पण काम करत राहायचं ना तर त्याला आवाज यायचा, मी येऊ का। त्याने असं इग्नोर केला की काय माहित कुठून आवाज येते काय ते असं। त्यांनी काय असं नाही का, घरी गेला, आपला आंघोळ वगैरे केली, परत दुसऱ्या दिवशी कामाला आला, परत आवाज आला, मी येऊ का। मग येत असं दोनदा झाला। मग त्यांनी काय केलं, आपल्या बायकोला सांगितलं। तर बायकोला काय एवढं काय माहीत नव्हतं। बायकोने सांगितलं तुम्ही एक काम करा, तुम्ही आपल्याकडे पंडित वगैरे आहे ते त्यांना सांगा, जरा विचारा त्यांना काय असेल ते। बरं ठीक आहे, त्या ब्राह्मणाकडे गेले। त्या ब्राह्मणाला सांगितलं की असं असं मला आवाज येतो की मी येऊ का। बरं शेत कोणाचं आहे, बोला माझं शेत आहे। कधीपासून आवाज यायला लागला, तर भरपूर दिवस झाले। ठीक आहे, एक काम कर, तू तिला विचार तुला काय पाहिजे। तू तिला विचार की तुला काय पाहिजे, कारण तू तिला विचारल्याशिवाय तुला काय पाहिजे ती बाहेर येणार नाही। मग तू विचार त्याला की तुला काय पाहिजे। मग परत तो दुसऱ्या दिवशी कामाला गेला शेतात। परत तो आवाज यायची वाट बघत होता, पण तो आवाज नाही आला। मग त्याने इग्नोर करून टाकलं, चल जा ठीक आहे। असंच गेलं, महिनाभर गेला नाही। परत एकदा त्याला परत आवाज आला, मी येऊ का। मग त्याला आठवलं की ब्राह्मणाने सांगितलं विचारलं। मग त्याला विचारलं की तुला काय पाहिजे। त्याने सांगितलं मला म्हणजे लग्न झालेला एक जोडा पाहिजे, म्हणजे त्यांचं लग्न कपल पाहिजे, पण लग्न झालं की मांडवातून डायरेक्ट माझ्याकडे आणायचं। तर बोलले ठीक आहे, त्याला ते पाहिजे तेव्हा मी बाहेर येणार। तर बोलले ठीक आहे चालेल। मग असं त्यांनी ब्राह्मणाला सांगितलं की तो बोलतोय की मी येईल बाहेर, पण मला असं कपल पाहिजे, म्हणजे नवरा आणि नवरी पाहिजे। तर बोलले ठीक आहे, हे असतं की बळी द्यायची प्रथा। तर त्यांचं असं होतं की त्याला त्यांची बळी पाहिजे, म्हणून तो त्याला हे करत होतं। बोलले ठीक आहे चालेल। मग ब्राह्मणने सांगितलं ठीक आहे, पण आपण असं कोणाला पण असं उभं करू शकत नाही। सोनं किती आहे काय आहे, मी बाहेर येऊ तो तसं बोलतोय, पण काय आहे तो सोनं आहे काय आहे, काय वस्तू आहे जे बाहेरला रक्त मागते। ऍक्च्युली ती रक्तच मागत होती, काय वस्तू जी त्याला बाहेर यायचं। बोललो ठीक आहे, मग आपण एक करूया की त्याला डबल क्रॉस करूया, त्याचा असं विचारताय जे बोलते। तर या लोकांनी काय केलं की एक बोकड आणला। बोकड म्हणजे जसं सांगणार ना की ते जसं तो बाहेर म्हणजे सांगणार की पहिला पण त्या दोघांना असं उभं करायचं। ते दोघांना असं काय ते जसं बोले हा तू बाहेर आहे, पण ते रिंग बनवायची आणि रिंगमध्ये बोकडाला उभं करायचं। म्हणजे काय मुलगा आणि मुलगी उभी की बोकडा उभा, तुला बळीच पाहिजे ना, मग कोणाची पण देऊ। त्या हिशोबाने या लोकांनी ना बोकड आणला आणि नंतर त्या लोकांनी सगळे रात्री कार्यक्रम केला। रात्री 3 वाजता ब्राह्मण वगैरे हे केलं, पूजा पाठ केली, सगळं हे केले। मग त्याचे आवाज येईपर्यंत की मी येऊ का तोपर्यंत हे लोकांनी वाट बघितली। नंतर रात्री ती आवाज आली की मी येऊ का। तर ते बोलला हा ये, तुझी व्यवस्था केली आहे, बघ तुझ्यासाठी आणलंय। आणि जसं येऊ का बोलली ना, तर शेतातून असे ना 3 हंड भरून असे सोनं बाहेर आले एकदम असे। ते बघून ते शेतकरी जे होता ना त्याची जीभ आहे तीच बाहेर पडली एकदम जीभच बाहेर पडली, म्हणजे अशी पडतात नाही का बोबड्यासारखं बोलणार नाही असं। ते बघून एवढं सोनं अख्खा शेत पिवळा झाला एकदम। ते बाहेर आला आणि ते जे बोकड होता त्याला आत खेचून घेतला। त्याला वाटलं कपल आहे करून, मग त्याला जे पाहिजे होते ते मग त्याला भेटलं नाही, तर मग तो सोनं कशाला थांबवणार। तो अख्खाचा 3 जे होते ना गडे ते उचलले मडके आणि ते दुसऱ्या शेतामध्ये जाऊन फटकरून घुसले जमिनीवरती आत, आणि तो बोकड खेचून घेतलं त्यांनी
आणि ते जे करणारे होते ते कसं कसं काय ते लोकांनी केलं, आपलं मंत्र पडलं, पण तो जे होता ना ते जाऊन त्या दुसऱ्या शेतामध्ये घुसलं, वरून जाऊन ते दुसऱ्या शेतामध्ये घुसलं. याचं शेत सोडलं त्याने, कारण याने फसवलं ना त्याला. बोकडाला उभा केला, बोकडाला तर त्यांनी खालती खेचून घेतला, इकडे हे वरती आणि आले आणि बोकड खालती खेचून घेतला, असं झालं. मग ते जे होता ते शेतकरी त्याला पण हे झाला, तेवढं सोनं बघून एकदम भाबरल्यासारखा झाला तो, की सोनं बघून सगळं आकाश एकदम गोल्डन झालेला. मग नंतर जसं जसं सकाळ होत चाललेली, पहाटे 5-6 वाजता सगळं मग असं नॉर्मल होत होतं. पण तेपर्यंत हे लोक सगळं शेतामध्येच होते. त्याला हा असं की आता पण कुठेही काही गोष्टी असं आहे की कुठे पण बळी वगैरे द्यावं लागतं आपल्याला. एखादा पूल बोला किंवा काही बोला, रक्त लागतं, बिल्डिंग बोला, हे बळीचे प्रथा जे आहे ते आहेच आहे आतापर्यंत. तुम्हाला असे आणखीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चाहूल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.